पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे इथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली। ओबीसी जे आमचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला जवळपास 2900 कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड अमाऊंट या ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे जे ऑलरेडी बजेट झालं आहे। आणि जवळपास ज्या जवळपास 22 उपमहामंडळ आहेत ओबीसीचे त्या उपमहामंडळाला साधारण जवळपास जर आपल्याला त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील त्याची एक पुरवणी मागणी आपल्या ओबीसी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे सादर केली पाहिजे अशी या ठिकाणी चर्चा झाली। काही पदाचा अनुशेष आहे तोही अनुशेष भरावा हेही त्या ठिकाणी आम्ही GADला त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवणार आहे की जो अनुशेष आहे ओबीसीच्या नोकर भरतीचा तोही त्या ठिकाणी पूर्ण करावा अशी चर्चा झाली। जवळपास 18-19 विषयावर चर्चा झाली आहे आणि एकंदरीत सर्वच विषय हे नियमात बसणारे आहे। आमच्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना यांना शिष्यवृत्ती असेल किंवा इतर योजना असतील त्या सर्व त्याला कुठल्याही निधीमुळे त्या योजना बंद पडू नये। जवळपास शिष्यवृत्तीच्या सुद्धा मोठी थकबाकी या ठिकाणी आहे ती पूर्ण करावी अशी या ठिकाणी चर्चा झाली आहे। ओबीसी वसतिगृह जे आहेत हॉस्टेल्स आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असले पाहिजे। त्याच्या शासकीय जागा या 16 ठिकाणी अजूनही जिल्ह्यात शासकीय हॉस्टेलकरता जागा मिळाल्या नाही त्याची चर्चा झाली। ओबीसीचे त्या ठिकाणी विभागीय कार्यालय त्या ठिकाणी झाले पाहिजे याची चर्चा झाली। जवळपास 18-19 मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे। संजय राठोड आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील आज या ठिकाणी कॅबिनेट झाल्यानंतर मला वाटतं गुलाबराव पाटील आज कॅबिनेटमध्ये बहुतेक दिसले नाही त्यामुळे ते आले नसतील मला ते त्यामुळे तो काही इश्यू नाही आहे। पण बंजारा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी सुद्धा मागणी केली जाते। ST प्रवर्गामध्ये ते येतात हैदराबाद गॅजेटनुसार असं सुद्धा म्हटलं जाते त्यावर चर्चा झाली नाही। बंजारा समाजाचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी ही जी शेड्यूल ट्राईबमध्ये आहे शेवटी शेड्यूल ट्राईबमध्ये घेत असताना जे काही केंद्र सरकारच्या या शेड्यूल ट्राईबचे जे काही कमिशन आहे किंवा जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे शेड्यूल ट्राईबमध्ये जात असताना हे संपूर्ण केंद्र सरकारपर्यंत याचं जे जाती अंतर्भूत करताना याचा संपूर्ण डेटा हा केंद्र सरकारकडे आहे। राज्यांनी त्या ठिकाणी तशी काही शिफारस केली तरच त्या ठिकाणी केंद्र घेऊ शकतं पण जे काही बंजारा समाजाचं आंदोलन आहे त्या आंदोलनकर्त्याही चर्चा मात्र आम्ही करू आणि त्या ठिकाणी त्यांची मागणी ऐकून घेऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।